आज सुभाषराव पाटील, संत साडे, वाईस चेअरमन बाजीराव माने, अपक्ष विकास जिल्हा ज्या आमदार यांच्या हस्ते आवाहन सत्कार होते। काय चाललं नाही अशा प्रकारचं काय हे त्यांनी एवढंच सांगितलं की आता याच्या वैयक्तिक सत्कार जरा थांबा, 2-4 सत्कार संघटनेचे होऊ द्या। हे जे काही मतविभाजनीचा फायदा घेऊन काही लोकांना त्या ठिकाणी मदत झालेली आहे। आता महाराष्ट्रातल्या लोकांचं मत आहे ते विचाराने कोण पक्के आहेत आणि असे कुठले पक्ष आहेत, त्या पक्षाचं कुठलं चिन्ह आहे, अशा लोकांनाच आम्ही निवडून देऊ असं लोकांमध्ये चर्चा आहे। त्यामुळे इथून सुद्धा जो कुठला उमेदवार पवार साहेब देतील लवकर तो जाहीर केला जाईल, तर त्या उमेदवाराला चिन्ह असेल तर त्या चिन्हालाच लोक पसंत देतील असं या ठिकाणी मी वक्तव्य केलं आहे। गुलाबी रंगावर देखील आपण टीका केली यावेळी, त्यांचे जे आहेत 10च्या पुढे आमदार निवडण्यात असे देखील आपण असे त्यांचे सर्वे आहेत, ठीक आहे, ते एक्सेप्ट नाही करणार, पण जे कुठले असतील त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुलाबी रंगाची यात्रा त्यांनी जी काढलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ती यात्रा कुठेतरी लोकांना खूप पटते असं नाही, कारण लोकांचं मत आहे पेट्रोल महाग आहे, त्यानंतर खतावर जीएसटी आहे, खतं महाग आहे, आमच्या सोयाबीनला भाव नाही, कांद्याचे भाव आता बरे असले तरी आधी जे नुकसान झालं 5,500-6 हजार कोटीचं आमचं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहे? सोयाबीनमध्ये नुकसान झालं, उसाचा शेतकरी सुद्धा की तुमचं इकॉनॉमिक धोरण नीट नसल्यामुळे 200-300 रुपये शेतकऱ्याला कमी, ह्या सगळ्या गोष्टीकडे लोक लक्ष देऊन आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे लोक कधी पूर्वीचा जे अडचणी आल्या त्या विसरून जात नाही। ठीक आहे, तुम्ही गुलाबी यात्रा करताय, पण त्याच्यात लोकांच्या हितासाठी अजून काय करणार हे तर तुम्ही सांगा। बऱ्याच असं काही योजना आहे ज्याला निधी मिळाला पाहिजे, तो निधी मिळत नाही, त्याच्यामुळे जे काही डोल म्हणतो आपण, जे राजीव गांधी योजना, संजय गांधी योजना, त्याला तिथं पैसे अजून मिळत नाही। स्वस्त धान्य दुकानाला जे काही धान्य मिळालं पाहिजे ते बऱ्याच लोकांना मिळत नाही। तर नमो योजना ह्यांनी आणली, शेतकऱ्याला आम्ही 2,000 महिन्याला देऊ, एकच हप्ता आला, नंतर एक हप्ता सुद्धा नाही आला, मग तुम्ही नुसता योजना आणता आणि बंद करता, मग ही योजना सुद्धा बंद कराल का काय अशी चर्चा आहे। आम्ही तर म्हणत आहोत आम्ही त्याची व्याप्ती वाढवू, त्याला अजून सुरळीतपणे कशी आपल्याला लागू करता येईल याचा विचार त्या ठिकाणी केला जाईल। पण हे जे काय नुसतं भपकेबाजी करत 200 कोटी तुम्ही एका एजन्सीला दिल्या, एजन्सी सांगेल तसं तुम्ही बोलताय, सांगेल तसं करताय, अरे पण लोकांच्या हिताचं तरी कुठे काहीतरी बोललं पाहिजे। मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सध्या सुप्रिया सुळे यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेमध्ये सुद्धा मराठा आंदोलक बसले होते, आपली भूमिका स्पष्ट करा म्हणून सांगितलं होतं। आणि त्या अनुषंगाने आज करमाळा येथील एका बलबीर राखुंडे यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या करणं खरंच दुःखदायी गोष्ट आहे, कारण का त्याच्यावर अवलंबून असणारा अख्खा परिवार असतो, त्यांचं आई वडील असतात, एवढं वय होऊस तर त्यांना सांभाळतात आणि एक असा निर्णय भावनिक पद्धतीने कोणी घेऊ नये असं मला वाटतं। पण भावना तीव्र आहेत हे नक्कीच आहे। आणि पवार साहेबांची सभा असू द्या, सुप्रियाताईंची असू द्या, आमची असू द्या, कुठेही तिथं सर्वांनाच यायला परवानगी आहे, येऊ शकतात। लोकशाही मानणारी आपण माणसं आहोत, मराठा समाजाच्या आरक्षणाला आपण पाठिंबा दिलेला आहे। आता हेच जे काही आंदोलन आहे, समजा दुसऱ्या सत्तेत असणाऱ्या लोकांच्या सभेमध्ये न होण्यासाठी खिशे चेक केले जातात, कोणाकडे काळा झेंडा आहे का, कोण काय करतोय का, असं आपण कधीच करत नाही। तो अधिकार लोकशाही दिलेला आहे आणि तिथे येऊन ते व्यक्त होऊ शकतात, ते सुप्रियाताईंच्या इथं व्यक्त झालं। बदलापूरच्या घटनेविषयी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे फलक घेऊन आले होते ते त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचे लोक होते त्या ठिकाणी, ते आज काही बोलतील ना। आता अशीच घटना नवी मुंबईमध्ये सुद्धा झाली, एका महिलेवर अत्याचार झाला, मुख्यमंत्री साहेब बोलले होते आम्ही हे करू ते करू, काय केलं तुम्ही आतापर्यंत? काहीच नाही तिथं झालं, म्हणजे तुम्ही फक्त आश्वासन द्यायचं आणि विसरून जायचं। लहान मुलीवर बलात्कार झाले हो, आणि गेल्या 10 दिवसामध्ये 10 अशा घटना झाल्यात, त्याच्यावर उपमुख्यमंत्री जे होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतायत का? तुमच्या मनासारखं झालं तर तुम्ही मोठी मोठी भाषणं करतात, जे खोटं आहे त्याच्यावर रेटून बोलताय, आणि ज्या घटना घडतात त्याच्यावर तुम्ही बोलत नाही तुमच्या विभागाच्या बाबतीत काय करणार आहे, कसं करणार आहे। तर हे कुठेतरी त्या ठिकाणी बोललं भला। आता दुसऱ्या बाजूला तुमचेच एक पंटर येतात, म्हणतात सागर बांगला माझ्या मागे, अरे तुझ्याच मागे लावलं तर लोकांच्या मागे कोण राहणार आहे? तर हे जे काही चाललंय ना या महाराष्ट्रामध्ये ते कुठेतरी दुर्दैवी आहे, त्याच्यावर कुठेतरी सरकारकडे ठोक निर्णय घेतले पाहिजे। ह्याच्या आधी सुद्धा घटना घडल्या, त्याच्यावर काही कुठे निर्णय झालेला नाही। एका पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा सुनील तटकरे बसले होते, त्यांना प्रश्न केला बदलापूरमध्ये जी घटना झाली त्याच्यावर तुम्ही काय बोलाल का? ते म्हणले की नाही, फक्त यात्रेबद्दल बोला, शेतकऱ्याबद्दल बोला, नाही फक्त यात्रेबद्दल बोला। म्हणजे यांच्या यात्रेबद्दलच बोलायचं, बाकी लोकांना ज्या अडचणी त्याच्याबद्दल बोलायचं नाही। अहो ठीक आहे, योजना लाडकी बहीण योजना आम्ही स्वागत करतो, त्याला उलट ताकद दिली पाहिजे असं आमचं मत आहे, व्याप्ती वाढवली पाहिजे, पण मग बाकी विषयावर तुम्हाला बोलायचं नाही का? त्याच विषयावर बोलायचं का? म्हणजे ती योजना फक्त तुम्ही मतं घेण्यासाठी आणली असेल तर सांगा लोकांना, हो आम्ही फक्त मतं आणण्यासाठी ती आणलेली आहे,
मग सिद्ध होईल आणि लोकांना ते कळालेलं आहे. त्यामुळे हे जे काही महिला असुरक्षित वाटतात या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये सुद्धा आता लहान मुलींना बाहेर घेऊन जाण्यात भीती वाटायला लागली आहे. शाळेत जातात त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. दोन आई वडील जर काम करत असतील तर आता एका पालकाला आता नोकरीवरनं राजीनामा द्यायचा विचार करतात मुलीच्या मागे राहण्यासाठी. ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती. आपण काही बिहार झालोय का? तर ह्या सरकारमध्ये अशी परिस्थिती होत असेल आणि ह्याच्यावर नेता कुणीच बोलायला तयार नसेल आणि राजकीय वक्तव्य जर करणार असेल, हा फलक आमचा नव्हता त्यांचाच असेल, अरे बाबा कधीतरी जिम्मेदारी घ्या, जबाबदारी घ्या आणि त्या पद्धतीने जबाबदारीने वागा आणि बोला, हे कदाचित यांना जमणार नाही. शिवसेनेचे जे म्हात्रे आहेत पदाधिकारी, त्यांनी पत्रकार महिलेला डायरेक्ट म्हणलेले आहेत की तुझ्यावर बलात्कार झाल्याप्रमाणे ही त्यांची प्रवृत्ती आहे, हा त्यांचा अहंकार आहे. त्यांना असं वाटतं की आमच्याकडे खूप पैसा आहे. एका लोकसभेला त्यांनी 150 कोटी 60 कोटी वाटले, तरी त्यांना काय परिस्थिती होती. महाविकास आघाडीचे पैसा न वापरता, पैसा न देता, फक्त लोकांच्या विश्वासाने या सामान्य लोकांनी, स्वाभिमानी नागरिकांनी मतदान करून एकटेच निवडून दिले. आणि यांच्याकडे पैसा सगळं असताना सुद्धा, दडपशाही गुंड असताना सुद्धा काय झालं, तसंच त्यांचा जो अहंकार आहे ना, इथं स्वाभिमानी महाराष्ट्राची जनता कसं मोडून काढते बघा, की तुझ्यावर झालाय का, म्हणजे तू कोण बोलणार आहे, लहान मुलीवर झालं काही संवेदनशीलपणा कुठेतरी दाखवा. पण कदाचित त्यांना हृदयच नसेल ना, म्हणून तर बाळासाहेब ठाकरेंच्या पार्टीला सोडून त्यांनी वेगळी पार्टी काढली, आमच्याकडे साहेबांना सोडून दुसरी पार्टी काढली. हे जे भाजप बरोबर गेलेले नेते आहेत त्यांना हृदय नाही, त्यांना फक्त काय तर खिसा आहे आणि खिसा फक्त तिजोरीवर पैसा, सरकारचा पैसा भरायचा, एवढंच माहिती. पवारांचे देखील आता दौरे वाढलेले आहेत, नाही एवढे मोठे नेते आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रात करू शकतात. माझ्या मतदारसंघात फिरलेत, बारामतीमध्ये फिरते. आता शेवटी मोठ्या नेत्यांना आपण कसं थांबवू शकतो. आणि पवार साहेब त्यांचे प्रमुख नेते, अजितदादा पवार, आता अजितदादा जे निर्णय घेतील त्या पद्धतीने ते तिथं वागतात. त्या पार्टीबद्दल मी काय बोलणार. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की जरांगे पाटील हे शरद पवार यांचेच. प्रकाश आंबेडकर साहेबांना नेहमी आम्ही म्हणलो आहे की ज्या कुटुंबातून तुम्ही येता त्या कुटुंबाबद्दल इतका आदर आहे आम्हाला, इतका आदर आहे त्याला काहीच सांगता येणार नाही, इतका मोठा आदर आहे आमचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.